Hello everyone. Yesterday we learned about electric intensity due to an इलेक्ट्रिक डायपोल. आपण काल काय डिस्कस केलेला होता, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अँड पॉईंट ड्यू टू ॲन इलेक्ट्रिक डायपोल. त्याचे आपण केस फर्स्ट आणि केस सेकंड आपण कन्सिडर केलेला होता है ना, आणि त्याचे सम काही इक्वेशनसुद्धा आपण डिस्कस केलेले होते. तर टुडे वी लर्न अबाउट कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. आज आपण काय डिस्कस करणार आहोत की कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. त्याचे काही सम टॉपिक्स आहे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशनमध्ये, काही सम पॉईंट्स आहेत. आपण तो सुद्धा पॉईंट्स काय करणार आहोत आज काय डिस्कस करणार आहोत. विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन. Continuous charge distribution. A system of charge can be considered as a continuous charge distribution if the charges are located very close together compared to their distances from the point where the intensity of electric field is to be found out. ओके, आज आपण काय डिस्कस करतोय, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर कंटिन्युअस हा जे टॉपिक आहे या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरचा लास्ट टॉपिक आहे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. या कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण सम कॅटेगरीज आहे तो सुद्धा डिस्कस करणार आहोत. ओके, उद्या आपण न्यू चॅप्टर डिस्कस करू, पण टुडे वी लर्न अबाउट कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर काय आहे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन? आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आतापर्यंत इलेक्ट्रिक चार्जबद्दलच आपण काय करत होतो, डिस्कस करत होतो है ना, की पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज एकमेकांना काय होतात, ॲट्रॅक्शन होतात है ना, किंवा जे सिमिलर चार्जेस असतात तर ते काय होतात, तुमचे रिपल्शन होतात. ऑपोजिट चार्जेस असतात ते काय असतात, ॲट्रॅक्शन होतो. इव्हन आपण बरेचसे त्याचे टाईपसुद्धा किंवा बरेचसे टॉपिकसुद्धा आपण डिस्कस केले, काही प्रॉपर्टीज डिस्कस केले है ना, काही आपण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केल्या इलेक्ट्रोस्टॅटिकबद्दल. तर बघा, आपण काय म्हणतोय की आपल्याला माहीत आहे की जे चार्ज असते ती चार्ज आपण काय असतो बघा, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन होतो है ना. आपण काय कन्सिडर करतोय की चार्ज जी असते ती नेहमी कशी असते, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन होत असते. आणि म्हणजे जी चार्जेस असते ती प्रत्येक वेळेस का लोकेटेड काय करते, व्हेरी क्लोज टुगेदर है ना. म्हणजे बघा काय होतो की आपण बघा, जेव्हा आपण जे प्रॉपर्टीजमध्ये किंवा बरेचशा याच्यामध्ये आपण डिस्कस केला होता की जे चार्जेस असतात आपण ऑब्जेक्टला काय करत असतो, त्या ऑब्जेक्टला आपण काय करतो, चार्ज डिस्ट्रीब्यूट करतो है ना, पॉझिटिव्ह नेचरचा किंवा निगेटिव्ह नेचरचे. तर ती कशी असते, म्हणजे ती लोकेट काय करते, व्हेरी क्लोज टुगेदर कम्पेअर टू देअर डिस्टन्स फ्रॉम दी पॉईंट. म्हणजे कशाच्या कम्पेअर, डिस्टन्स फ्रॉम दी पॉईंट वेअर द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज टू बी फाउंड आउट. The charge distribution is continuous in the sense that a system of closely spaced charges is equivalent to a total charge which is continuously distributed along a line or surface or a volume. ओके, आपण काय म्हणतोय की जी चार्ज डिस्ट्रीब्युशन होतं आहे कंटिन्युअस, तर ती कशी होती तुमची बघा, एक ते इक्विवॅलंट टू अ टोटल चार्ज. आपण काय म्हणतोय की चार्ज डिस्ट्रीब्यूट होतोय, तर बघा ती चार्ज डिस्ट्रीब्यूट कशा याच्यामध्ये होती, लाईनमध्ये होऊ शकते, सरफेसमध्ये किंवा व्हॉल्यूममध्ये है ना. म्हणजे आपण हे डिस्कस करणार आहोत, व्हॉल्यूम काय आहे, सरफेस काय आहे आणि लाईन काय, चार्ज डिस्ट्रीब्युशन कसे आहे ते आपण पुढच्या केसमध्ये आपण डिस्कस करणारच आहोत. तर बघा, आपण याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू, जे चार्ज, जे टोटल चार्ज जी कंटिन्युअस डिस्ट्रीब्यूट होती ती कशामध्ये, अलॉंग अ लाईन or a surface or a volume. To find the electric field due to continuous charge distribution, we define following term for different type of charges distribution. ओके, तर आपण बघा काय म्हणतोय की ती चार्ज डिस्ट्रीब्युशन होतीये ती कशा, बघा जी चार्ज जे कंटिन्युअसली चार्ज डिस्ट्रीब्यूट होत आहे अलॉंग लाईन और वॉल्यूम सरफेस. ओके, तर हे जे डिफरंट टाईप्स आहेत, लाईन्स, वॉल्यूम, सरफेस, तर हे काय आहे, चार्ज डिस्ट्रीब्युशनचे टाईप आहेत. तर हे चार्ज डिस्ट्रीब्युशन काय आहे, त्याचे टाईप काय, त्याचे टाईप्स किती आहेत आणि तो काय आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर हे आपण सध्या आपण काय जे फॉलोइंग टर्म्स आहेत कशाचे, चार्ज डिस्ट्रीब्युशनचे डिफरंट टाईप्स आहेत. ओके, तर ह्या डिफरंट टाईप्स आपण डिस्कस करतोय. लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा, डिनोटेड बाय दी लॅम्बडा. ओके, आपण फर्स्ट डिफरंट केस आपण काय जे फर्स्ट डिफरंट टाईप ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन, लिनियर चार्ज डेन्सिटी, इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. ओके, तर आपण डिफरंट टाईप बघतोय चार्ज डिस्ट्रीब्युशनचा. लिनियर चार्ज डेन्सिटी त्याला डिनोट करतोय लॅम्बडानी. तर बघा, आपण हे फिगरवरून आपण लक्षात तुमच्या येऊन जाईल
चार्ज Q is uniformly distributed along a linear conductor of length L. ओके, आपण काय कन्सिडर करतोय की लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे त्याच्यामध्ये जी चार्ज आहे. ओके, बघा चार्ज ही कशा नोट करतो आपण Q. आतापर्यंत हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण की या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण इतका डिस्कस केलेला आहे की चार्ज जे आहे म्हणजे हे Q डिनोट करत असतो. हे चार्ज आपण कुलममध्ये मेजर करत असतो है ना, म्हणजे पॉझिटिव्ह नेचर चार्ज किंवा निगेटिव्ह नेचरचा सिमिलर चार्जेस असले तर अट्रॅक्शन होतात, अपोजिट नेचरचे चार्जेस असले तर ते अट्रॅक्शन होतात. म्हणजे आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये हे सगळं आतापर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे है ना. तर आपण फर्स्ट डिफरंट चार्ज डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण काय कन्सिडर करतो, लिनियर चार्ज डेन्सिटी. ओके, तर आपण लिनियर चार्ज डेन्सिटीमध्ये काय डिफाईन करतोय की आपण काय म्हणतोय की जे लाईन कंडक्टर आहे त्या लाईन कंडक्टरमध्ये काय होतोय, चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट होत आहे, युनिफॉर्ममध्ये डिस्ट्रीब्यूट होत आहे अलॉंग अ लिनियर कंडक्टर ऑफ लेंथ L. The linear charge density lambda is defined as lambda is equals to Q upon L. म्हणजे बाय डेफिनेशन इक्वेशन काय मिळेल, म्हणजे लॅम्बडा काय आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी इज इक्वल्स टू, म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटीमध्ये आपण चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट करतोय, युनिफॉर्ममध्ये करतोय है ना. म्हणजे बाय डेफिनेशन इक्वेशन काय मिळेल, Q अपॉन L है ना, कारण की चार्ज डिस्ट्रीब्यूट होत आहे अलॉंग अ लाईन कंडक्टर ऑफ दी लेंथ L. तर आपण हा इक्वेशन म्हणू शकतो ना, लॅम्बडा इज इक्वल्स टू Q अपॉन L. याला म्हणा इक्वेशन 1. SI युनिट ऑफ लॅम्बडा इज, मग SI युनिट, मग SI युनिट म्हणजेच काय, स्टँडर्ड इंटरनॅशनल ऑफ युनिट. म्हणजेच लॅम्बडाची लॅम्बडाच म्हणजे काय, लिनियर चार्ज डेन्सिटीची SI युनिट काय असेल, मग बघा Q अपॉन L. Q हा कशामध्ये मेजर करतो आपण, म्हणजे चार्ज कशामध्ये मेजर करतो, कुलममध्ये, आणि लेंथ कशामध्ये मेजर करणार, मीटरमध्ये. आपण प्रिफिक्स आणि युनिट आपण हे डिस्कस केला होता ना याच्याबद्दल, म्हणजे तुम्हाला माहीत असेल आतापर्यंत. आणि इव्हन आपण या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण इतकं चार्जबद्दल डिस्कस केलेलं आहे तर तुम्हाला लक्षात येऊन गेलेलं असेल है ना. तर SI युनिट काय असेल लिनियर चार्ज डेन्सिटीची, कुलम पर मीटर. For example, charge distributed uniformly along a straight thin rod or thin nylon thread. If the charge is not distributed uniformly over the length of thin conductor, then charge dq on small element of length dl can be written as dq is equals to lambda dl. ओके, आपण बघा एक्झाम्पल बघतोय कशाचा, लिनियर चार्ज डेन्सिटी. तर काय म्हणतोय आपण की चार्ज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्म ऑन अ स्ट्रेट थिन रॉड ऑर अ थिन नायलॉन थ्रेड. ओके, म्हणजे बघा आपण काय म्हणतोय की चार्ज डिस्ट्रीब्यूट युनिफॉर्मली कुठे होतीये, ऑन अ स्ट्रेट थिन रॉड. म्हणजे जी थिन रॉड असेल ती कशी असली पाहिजे, स्ट्रेट असली पाहिजे किंवा थिन नायलॉन थ्रेड. ओके, if the charge is not distributed uniformly over the length of thin conductor. म्हणजेच काय म्हणतोय की जे चार्ज जी आहे ती नॉट युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट होतोय कुठे, ज्याची लेंथ ऑफ थिन कंडक्टर, म्हणजे त्या कंडक्टरची लेंथ कशी असेल, थिन असेल, तर ती काय होणार, चार्ज डिस्ट्रीब्यूट होणार का युनिफॉर्ममध्ये, नाही. म्हणजे जे चार्ज असेल त्याची व्हेरी स्मॉल असेल, म्हणजे ती काय असेल बघा DQ, आणि त्याची जी लेंथ असेल ती काय असेल, DL असेल है ना. जसं आपण म्हणत होतो, आपण युनिफॉर्मलीमध्ये आपण इक्वेशन जे युनिफॉर्ममध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूट होत होतं तर आपण इक्वेशन काय म्हणत होतो, Q अपॉन L है ना. पण आपण काय म्हणतोय की एक्झाम्पल आपण कशाचं घेतोय की ज्याच्यामध्ये तो युनिफॉर्ममध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूट होत असेल तर आपण फॉर एक्झाम्पल, म्हणजे एक्झाम्पल कोणते आहेत, स्ट्रेट थिन रॉड किंवा थिन नायलॉन थ्रेड है ना. याच्यामध्ये काय होतोय, युनिफॉर्ममध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूट होतोय, पण जर त्या कंडक्टरची लेंथ थिन असेल तर ती चार्ज युनिफॉर्ममध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकेल का, नाही. म्हणजे त्याची चार्ज कशी असेल, स्मॉल असेल, आणि त्याची लेंथ पण कशी असेल, स्मॉल असेल. म्हणजेच आपण त्याचा इक्वेशन आपण काय म्हणू शकतो, DQ इज इक्वल्स टू लॅम्बडा DL असं आपण लिहू शकतो ना मग इक्वेशन. तर कॅन बी रिटर्न ॲज DQ इज इक्वल्स टू लॅम्बडा DL. Let's see a diagram, linear charge
डेन्सिटी है ना. बघा आता ही डायग्राम फर्स्ट कन्सिडर करतो आहे आपण लिनियर चार्ज डेन्सिटीची. तर बघा आपण एक कन्सिडर काय करतो आहे, एक थिन रॉड आपण काय करतो आहे, एक रॉड आपण कन्सिडर करतो आहे. तर तिथे बघा तुम्हाला काय दिसतो आहे, युनिफॉर्ममध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूट होताना दिसतो है ना. बघा पॉझिटिव्ह नेचरची चार्ज जी आहे ती तुम्हाला कशी दिसते आहे, युनिफॉर्ममध्ये. म्हणजे असं आहे का कुठे की पर्टिक्युलर या पॉईंटला इथे चार्ज आहे, मग नंतर दुसरेचकडे कुठे चार्ज आहे, मग ते तिसरा चार्ज तिसरेचकडे कुठे आहे, असं दिसतोय का तुम्हाला. म्हणजे पर्टिक्युलर एका लाईनमध्ये दिसते ना तुम्हाला चार्ज डिस्ट्रीब्यूट. म्हणजे या रॉडमध्ये तुम्हाला काय होती, चार्ज एका पर्टिक्युलर लाईनमध्ये दिसते ना, लाईनअपमध्ये है ना. जसं आपण स्कूल्समध्ये ज्यावेळेस आपण परेडला उभं राहायचो तर आपण कसे एकामागे उभं राहायचो का, कसे पण उभं राहायचो का आपण, नाही. आपण एकामागेच उभं राहायचो ना. म्हणजे एक युनिफॉर्मलीमध्ये आपण युनिफॉर्ममध्ये उभं राहायचो ना आपण. तर इथे पण बघा ही जी रॉड आहे तर ह्या रॉडमध्ये सुद्धा काय होतोय, तर आपल्याला काय दिसतोय की ही जी रॉडमध्ये आपल्याला चार्ज कशी दिसतीये, जी चार्ज डिस्ट्रीब्यूट होतोय ती कशी दिसते तुम्हाला, एका युनिफॉर्ममध्ये दिसते, एका लाईनमध्ये दिसते. तर आपण म्हणू शकतो की लिनियर चार्ज डेन्सिटीमध्ये जी चार्ज आहे ती कशी फ्लो होतीये, बाय डेफिनेशन युनिफॉर्मली काय होतीये, चार्ज डिस्ट्रीब्यूट होत आहे कशाच्या, अलॉंग अ कंडक्टर ऑफ लेंथ एल है ना. आपण बाय डेफिनेशन ते इक्वेशन म्हणू शकतो, म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल्स टू क्यू अपॉन एल है ना. या डायग्रामवर आपण म्हणू शकतो ना इक्वेशन. सेकंड टाइप सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. ओके, आपण डिफरंट चार्ज डिस्ट्रीब्यूशन ऑफ टाइप सेकंड डिस्कस करतोय. सरफेस चार्ज डेन्सिटी त्याला आपण डिनोट कशाने करतोय, सिग्माने करतोय. जे उलटा 6 दिसतोय तो उलटा 6 नाही आहे, हा सिम्बॉल कशाचा आहे, सिग्माचा आहे. सपोज अ चार्ज क्यू इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड over a surface of area A as shown in figure 1, then the surface charge density sigma is defined as sigma is equals to q upon A है ना. आता आपण काय डिस्कस करतोय, सरफेस चार्ज डेन्सिटी त्याला आपण डिनोट करतोय सिग्मानी. तिथे आपण काय कन्सिडर करतोय की जी चार्ज आहे तर ही चार्ज इथे आपण कशी डिस्ट्रीब्यूट करतोय, युनिफॉर्ममध्ये करतोय. पण कुठे करतोय, सरफेस ऑफ एरियामध्ये. म्हणजेच त्याला आपण एने डिनोट करतोय. जी एरिया आहे ती कशाने डिनोट करतोय, एने. तर आपण काय कन्सिडर करतोय, एक सरफेस आहे आणि त्या सरफेसमध्ये आपण चार्ज जी कशी डिस्ट्रीब्यूट करतोय, युनिफॉर्ममध्ये करतोय. ते तुमच्या फिगर या सरफेस चार्ज डेन्सिटीच्या फिगरवरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आपण इक्वेशन काय म्हणणार, सिग्मा इज इक्वल्स टू क्यू अपॉन ए. याला इक्वेशन 1 म्हणा. मग एसआय युनिट ऑफ सिग्मा इज, मग काय म्हणतोय आपण की जे चार्ज असतो म्हणजे क्यू डिनोटेड, जे क्यू आहे, क्यू काय आहे, चार्ज आहे है ना. तर आपण चार्ज कशामध्ये मेजर करणार, कुलमचा आपण सिम्बॉल कशाने डिनोट करतो, कॅपिटल सीनी. एरिया कशामध्ये मेजर करणार, मीटर. म्हणजे तसा तो प्रोपोर्शनल स्क्वेअर होऊन जाईल ना. तर ती कशामध्ये मेजर करतोय, कुलम पर मीटर स्क्वेअर. For example, charge distributed uniformly on a thin disc or a synthetic cloth. If the charge is not distributed uniformly over the surface of conductor, then dq on small area element dA. ओके, आता आपण काय कन्सिडर करतो, एक्झाम्पल डिस्कस करतोय कशाचा, सरफेस चार्ज डेन्सिटीचा. तर बघा आपण काय म्हणतोय की चार्ज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्म हे कुठे होणार, थिन डिस्क है ना. म्हणजे एक थिन डिस्क असेल किंवा सिंथेटिक क्लॉथ असेल तर याच्यामध्ये तुमची चार्ज डिस्ट्रीब्यूट युनिफॉर्मली होऊ शकते. पण कुठे होणार नाही, सरफेस ऑफ अ कंडक्टर. म्हणजे त्या सरफेस ऑफ दी कंडक्टरमध्ये चार्ज तुमची युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट होणार का, नाही. कारण की आपण सरफेस चार्ज डेन्सिटीमध्ये आपण काय कन्सिडर करतोय की युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्युटेड आपण करतोय, कुठे करतोय, सरफेसमध्ये करतोय है ना. पण ओव्हर दी सरफेस ऑफ कंडक्टरमध्ये जर चार्ज डिस्ट्रीब्यूट करणार तर ती होणार का, युनिफॉर्ममध्ये ती चार्ज डिस्ट्रीब्यूट होणार का, नाही. म्हणजे त्याचा चार्ज कसा असेल, डी क्यू म्हणजे स्मॉल असेल आणि त्याची एरिया पण कशी असेल, स्मॉल असेल, म्हणजे डी ए. आपण लिहू शकतो कॅन बी रिटर्न ॲज डी क्यू इज इक्वल्स टू सिग्मा डी ए. आपण म्हणू शकतो ना. मग
आहे ना, सरफेस चार्ज डेन्सिटीच्या कशामध्ये नॉट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्म ओव्हर दी सरफेस ऑफ कंडक्टर. मग त्याच्यामध्ये हा इक्वेशन आपण म्हणू शकतो डी क्यू इज इक्वल्स टू सिग्मा डी ए. लेट सी डायग्राम सरफेस चार्ज. ओके, आता आपण डायग्राम कशाची कन्सिडर करतोय, सरफेस चार्ज डेन्सिटीची है ना. तर आपण काय म्हटलं होतं की जे युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूट करतोय ते कुठे करतोय, सरफेस. तर बघा आपण एक डायग्राममध्ये बघा एक सरफेस कन्सिडर केलेली आहे आणि त्या सरफेसमध्ये जी चार्ज आहे ती चार्ज आपण कशी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे, युनिफॉर्ममध्ये, म्हणजे पर्टिक्युलर त्या एरियामध्ये है ना. आपण बाय डेफिनेशन आपण काय म्हटलं होतं की सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी इज इक्वल्स टू कशाचा, युनिफॉर्म ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युटेड बाय दी एरिया है ना. दिसते ना पर्टिक्युलर त्या सरफेसच्या एरियामध्ये कशी तुमची जे चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे ती चार्ज कशी आहे, युनिफॉर्ममध्ये आहे. आपण बाय फिगर ती डेफिनेशन आपण म्हणू शकतो है ना की या सरफेसमध्ये आपण काय चार्ज जी आहे ती कशी आहे, युनिफॉर्ममध्ये आहे. आपण इक्वेशन म्हणू शकतो सिग्मा इज इक्वल्स टू क्यू अपॉन ए. नेक्स्ट डिफरंट टाइप ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूशन, वॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो. ओके, आता आपण डिफरंट चार्ज डिस्ट्रीब्यूशन जे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशनचा डिफरंट टाइप आपण थर्ड डिस्कस करतोय. कोणती डिस्कस करतोय, वॉल्यूम चार्ज डेन्सिटी. तर आपण ते कशा डिनोट करतो, रो. हे जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलला आपण काय म्हणतोय, रो म्हणतोय. तर सपोज अ चार्ज Q इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट ऑफ वॉल्यूम V. ओके, आता इथे वॉल्यूम चार्ज डेन्सिटीमध्ये आपण जी चार्ज कशी डिस्ट्रीब्यूट करतोय, युनिफॉर्ममध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय. पण कुठे डिस्ट्रीब्यूट करतोय, त्या वॉल्यूममध्ये. तर वॉल्यूम आपण कशा डिनोट करतोय, वॉल्यूम आपण हे कशा डिनोट करतो, V ने डिनोट करत असतो. And then the volume charge density rho is defined as the charge per unit volume. Rho is equals to Q upon V. याला म्हणा इक्वेशन 1 है ना. आपण काय म्हणतोय की जी आपण या वॉल्यूममध्ये काय म्हणतोय की आपण इथे जे चार्ज युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट होत आहे तर ती वॉल्यूममध्ये होत आहे, म्हणजे चार्ज पर युनिट वॉल्यूम. तर आपण इक्वेशन हा म्हणू शकतो ना, रो इज इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही. याला इक्वेशन आपण 1 म्हणू शकतो. मग याचा युनिट काय असेल, या वॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजेच रोची सेम. चार्ज हे कशामध्ये आपण मेजर करणार, कुलममध्ये, आणि वॉल्यूम ही कशामध्ये मेजर करतो, मीटर ऑफ क्यूबमध्ये. म्हणजे SI युनिट ऑफ चार्ज डेन्सिटी, वॉल्यूम चार्ज डेन्सिटी कूलम पर मीटर क्यूब. फॉर एक्झाम्पल, चार्ज ऑन प्लास्टिक स्पेअर और प्लास्टिक क्यूब. ओके, वॉल्यूम चार्ज डेन्सिटीची एक्झाम्पल काय आहे, प्लास्टिक स्पेअर आणि प्लास्टिक क्यूब. म्हणजेच या प्लास्टिक स्पेअर किंवा प्लास्टिक क्यूबमध्येच काय होईल, तुमची चार्ज कशी युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूट होऊ शकते है ना. तर बघा हे तुमच्या हे डायग्राममध्ये आपण ज्यावेळेस डायग्राम डिस्कस करू वॉल्यूम चार्ज डेन्सिटीच्या, त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल है ना. If the charge is not distributed uniformly over the volume of a material, then charge dq over small volume element dv can be written as dq is equals to rho dv है ना. म्हणजेच आपण काय म्हणतोय की कुठे युनिफॉर्ममध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूट होणार नाही, त्या वॉल्यूम ऑफ अ मटेरियलच्या. कारण की वॉल्यूम ऑफ मटेरियलमध्ये ती होणार का, कारण की आपण बघा म्हणजे पर्टिक्युलर त्या वॉल्यूममध्ये आपण देतोय है ना, म्हणजे त्या वॉल्यूम ऑफ मटेरियलमध्ये नाही. म्हणजेच आपण काय त्याचे एक्झाम्पल बघितलं ना, प्लास्टिक स्पेअर आणि प्लास्टिक क्यूबमध्ये. तर ज्यावेळेस म्हणजे काय म्हणतोय की चार्ज इज नॉट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ओव्हर दी वॉल्यूम ऑफ अ मटेरियल, देन चार्ज कशी असेल मग डी क्यू, आणि त्याची जी वॉल्यूम ऑफ एलिमेंट काय असेल, dv. आपण इक्वेशन असं लिहू शकतो ना, dq इज इक्वल्स टू रो dv. लेट सी डायग्राम वॉल्यूम चार्ज डेन्सिटी. ओके, बघा हे जी सरफेस दिसती ही सरफेस काय आहे, वॉल्यूम आहे है ना. तर या वॉल्यूममध्ये तुमचा चार्ज कशी डिस्ट्रीब्यूट होत आहे, युनिफॉर्ममध्ये है ना. आपण म्हणतोय ना, आपण बाय डायग्राम आपण म्हणू शकतो की रो इज इक्वल्स टू क्यू अपॉन ए.
है ना, सॉरी Q अपॉन V, म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्यूट होत आहे तुमच्या या युनिफॉर्ममध्ये. आपण म्हटलं होतं ना की प्लास्टिक स्पेअर किंवा प्लास्टिक क्यूब. तर हे बघा या पर्टिक्युलर स्पेअरमध्ये म्हणजे तेवढ्याच स्पेअरमध्ये काय होती तुमची चार्ज डिस्ट्रीब्यूट होत आहे. कशी होत आहे, युनिफॉर्ममध्ये. म्हणजे आपण डायग्राममध्ये आपण बघू शकतो आहे की त्या मटेरियलमध्ये होत आहे का, व्हॉल्यूम ऑफ द मटेरियलमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं आहे का, पर्टिक्युलर त्या व्हॉल्यूमच्याच इनसाईडमध्ये काय होतं आहे तुमच्या जे चार्ज आहे ती चार्ज काय होत आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत आहे, है ना. तर म्हणू शकतो सिग्मा अपॉन सिग्मा रो इज इक्वल्स टू Q अपॉन V. Electric field due to a continuous charge distribution can be calculated by adding electric field due to all these small charges. ओके, तर आपण काय म्हणतोय की जे ही इलेक्ट्रिक फील्ड आहे ती काय होतीये, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूट होत आहे. आणि बाकीचे जे कॅल्क्युलेटेड किंवा जी ॲडिंग होत आहे इलेक्ट्रिक फील्डमध्ये, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ऑल दिस स्मॉल चार्जेस. ओके, म्हणजे जे आपण बघितलं ना की स्मॉल चार्जेस जे स्मॉल चार्जेस आहे म्हणजे जे तुमचे काय होतो आहे पर्टिक्युलर जी युनिफॉर्ममध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूट होत नाही आहे, तर ती काय करतो आहे आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण ती काय करतो आहे कॅल्क्युलेट करतो आहे. ओके, म्हणजे आणि बाकीचं काय होतं आहे त्या इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन कॅन बी कॅल्क्युलेटेड आणि बाय ॲडिंग इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ऑल दिस स्मॉल चार्जेस.